आता पुढची महत्त्वाची बातमी बघूयात। 28 जानेवारीला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला। या घटनेच्या एका महिन्यानंतर विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलाय। बारामती विमानतळावरती अजित पवारांचं विमान सकाळी 8:46 कोसळल्याची माहिती मिळाल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। सुरुवातीला हे विमान झाडावर आदळलं आणि त्यानंतर जमिनीवर कोसळलं। ही घटना घडली तेव्हा बारामती विमानतळावरती 3000 मीटर दृश्यमानता होती असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। तर उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलं नव्हतं असंही अहवालात म्हटलंय। मात्र बारामती विमानतळावरती सुविधा अपुऱ्या असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आलाय। एआयबीच्या प्राथमिक अहवालामध्ये नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। उष्णतेमुळे ब्लॅक बॉक्समधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर खराब झाल्याचं नमूद करण्यात आलंय। विमान कोसळलं तेव्हा 3000 मीटर दृश्यमानता होती असंही सांगण्यात आलंय। रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर विमान कोसळलं। रॉ डेटा डाउनलोड केलाय। विमान कोसळण्याआधी झाडाला धडकलं अशी माहिती या प्राथमिक अहवालात आहे। दोन्ही पायलट्सनी मद्यपान केलं नव्हतं असं याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलंय। बारामती रनवेवरती दिशानिर्देश देणारी यंत्रणा अपुरी पडली असा ठपका मात्र याच्यात ठेवण्यात आलाय। मार्च 2016 मध्ये बारामती रनवेची शेवटची दुरुस्ती झाली होती असंही यात नमूद करण्यात आलंय आणि त्यानंतर दुरुस्ती न झाल्यामुळे रनवेवरचं मार्किंग धूसर होतं असं सुद्धा इथे नमूद करण्यात आलंय। दरम्यान या अहवालानंतर अदिती तटकरे आणि उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। जागतिक ज्या यंत्रणा आहेत यांची पण मदत घेऊन त्यांचा आणखीन काही नव्याने अहवाल येतो का हे सुद्धा त्याच्यामध्ये पाहावं लागेल। आणि या ज्या 4-5 यंत्रणा आहेत यांचे अहवाल हे एका मला वाटते प्लॅटफॉर्मवर, कारण एक एक यंत्रणा आपापल्या पद्धतीनं चौकशी करते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या अहवालांचं वेगवेगळ्या यंत्रणेंच्या अहवालांचं एकत्रीकरण करून एक ठोस असा एक अहवाल किंवा त्या संदर्भातले एक रिपोर्ट हे दिलं गेलं पाहिजे। आज प्राथमिक अंदाज जो आहे तो डीजीसीएनं जाहीर केला। त्याच्यामध्ये विजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी होती अशा पद्धतीचा अहवाल आहे आणि ती 3-3.5 होती अशा पद्धतीच्या अहवालामध्ये नमूद केलं गेलंय असं ऐकिवात आहे। त्याच्यामध्ये डीजीसीएनं अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे। अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि डीजीसीएची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे। त्याच्यामुळे प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही। या अहवालानंतरचे आमदार अमोल मिटकरी आणि विकास लवांडे यांची प्रतिक्रिया आपण पाहूया। आज प्राथमिक अंदाज जो आहे तो डीजीसीएनं जाहीर केला। त्याच्यामध्ये विजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी होती अशा पद्धतीचा अहवाल आहे आणि ती 3-3.5 होती अशा पद्धतीच्या अहवालामध्ये नमूद केलं गेलंय असं ऐकिवात आहे। त्याच्यामध्ये डीजीसीएनं अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे। अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि डीजीसीएची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे। त्याच्यामुळे प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं या अहवालावर आम्ही समाधानी असू शकत नाही। ते नक्कीच व्हीएसआर कंपनीवर त्यांचं मरण लोटतायत। याच्यामध्ये सर्वात जास्त चुका ह्या डीजीसीएच्या अधिकाऱ्याच्या आहेत। त्यांनी जाणीवपूर्वक ते व्हीएसआर व्हेंचर दिलं। बारामतीच्या एअरपोर्टच्या जवळची कुठली व्हिजिबिलिटी याची त्यांनी चौकशी केली नाही। लँडिंग जिथं होतंय, लँडिंग काय तिथं गोजूबावीला होणार नव्हतं ना, लँडिंग तर मेन एअर स्ट्रिपवर होणार होतं। आता तुम्ही हा अहवाल कशाला देताय? त्याच्यामुळे याबाबत अधिक तपशीलवार माहिती घेऊ, पण डीजीसीएच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवध म्हणणं आहे की व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएचे अधिकारी हे दोनच जबाबदार आहेत अजितदादांच्या विमानाच्या घातपाताला। नाही, गेले अनेक वर्ष मला मुंबई शहरातील असेल, महाराष्ट्रातील असेल, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न असतील हे सर्व मला त्याचा अभ्यास आहे आणि या अभ्यासाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी सरकारने जे करणं आहे केलं पाहिजे हे त्या ठिकाणी ज्याला मला अपेक्षित होतं ते झालं नाही, म्हणून तशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला।
पुढच्या बातमीकडे वळूयात. आमदार रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिला होता. सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेमध्ये बोलू न देता पत्रकार परिषद आटोपती घेतली. त्यावरून रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती टीका केली होती. आता रोहित पवारांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात. त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो. त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो. एक बाब नक्की आहे की आम्ही निर्णय घेतल्यावर किंवा त्याच्या आधी कोण कुठे काय काय करत होतं, किती दादांच्यावरती प्रखर शहरी टीका करत होते, हे महाराष्ट्राने सुद्धा अनुभवलेलं आहे. काही नवीन नाही. बारामतीमधलं दादांचं भाषण आहे की मी एकटा आहे, बारामतीकर माझ्यासोबत आहेत. हे बारामतीकरांसुद्धा दादांच्या भाषणात मी पाहिलं आहे. जनसन्मानच्या निमित्ताने मी बारामतीला आलो त्यावेळेला बारामतीमधून निघाले दादांची मिरवणूक हे पाहिले. आता काही जण बोलतात तर काही जण 19लाच भाजपला तिकीट मागण्यासाठी कुठे गेले होते त्याची दादांकडे माहिती होती आणि माझ्याकडेही माहिती होती. त्याच्यामुळे कोण काय बोलतोय याचं आज मला हे असण्याचं काही कारण नाही.